नमस्कार. चला आज बघूया कांदा भाजी रेसिपी जी मी घरी बनवते तशी. चला मग 2 कांदे घेतलेत मोठे, ते त्याची साल व्यवस्थित काढून ते चिरून घेतलेत. बारीक 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 चिरायचे, लांब लांब असे लांब काप करून घेतले त्याचे चांगले. छान लांब चिरल्यावर छान होतात भजी त्याची, अशी पातळ चिरल्यावर. मग मी एक भांडं घेतले, त्यामध्ये 2 कांदे उभे चिरले टाकून घेतले. त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये चवीप्रमाणे तिखट घालून घेतलं आहे. जसं तुम्हाला आवडतं तसं घाला तुम्ही तिखट. मी चवीप्रमाणे घातल्यानंतर परत चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे. मग जरासा ओवा घेतला. भजीमध्ये ओवा घालायचा, कारण बेसन असतं ना, ॲसिडिटीचा त्रास होतो, म्हणून जरा ओवा टाकायचा. नंतर मग बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली, ती घालून घेतली. असं छान सगळं मिक्स करून घ्यायचं. हळद नाही टाकायची भजीमध्ये, नाही तर भजी काळी पडतात तळताना. कांदा भजी बनवते ना म्हणून. मग हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मग 15 मिनटं ठेवून द्यायचं तसंच. पाणी अजिबात वापरायचं नाही या भजीमध्ये. मी अजिबात पाणी वापरलं नाही आहे. जे कांद्याला पाणी सुटलं आहे त्यामध्येच मी भजी करणार आहे. व्यवस्थित मिक्स करून. आता बघू शकता तुम्ही तिला किती पाणी सुटलं आहे कांद्याला, हे बघा. नंतर मग मी बेसन घातलं आहे. जसं लागेल तसं बेसन घालून ते मी मिक्स करून घेणार आहे. एकदम नाही होतायचं, थोडं थोडं मिक्स करायचं, कारण आपल्याला पाणी घालून नाही भजी करायची आहेत, बिना पाण्याची करायची आहेत. बघा असं पूर्ण सगळं मिक्स करायचं. त्या कांद्यामध्येच ते बेसन भिजवायचं सगळं. त्याच्यामध्ये सगळं असं व्यवस्थित छान मिक्स. मी हाताने करते, माझे हात स्वच्छ धुतलेले होते, स्वच्छ धुवून मग करते मी. हे बघा असं तयार झालं बेसनचं बॅटर रेडी भजीचं. मग मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये भजी सोडून घेतली आहे. हे बघा अशी सोडायची भजी, जास्त मोठी नाही करायची, अशीच छोटी छोटी सोडायची. छान लागतात, करून बघा. असे बिना पाण्याची भजी अशी करून बघा तुम्ही. छान होतात, कुरकुरीत. तुम्ही चहासोबत भजी खाऊ शकता, भजी पाव बनवून खाऊ शकता. आम्ही तर कधी कधी भाजी नसेल तर मी अशीच कांदा भजी करते आणि घेतो जेवायला आम्ही. मग असे छान गरम गरम भजी रेडी झाली बघा. अशी तळायची. पहिलं गॅस चांगलं तेल गरम करून नंतर मग बारीक करायचा गॅस, नाहीतर भजी जळतील. हे बघा काळी पडतील एकदम. हे बघा अशी कुरकुरीत भजी तयार झाली. या मग भजी खायला. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.